नमस्कार मित्रांनो, मागच्या तासाला चौधरी मॅडमने तुम्हाला एक थेरम शिकवला होता, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. काय होता तो थेरम? जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. हा जो थेरम आहे, हा थेरम आपण थोडक्यात एक रिव्हिजन म्हणून त्याचा या ठिकाणी आपण आढावा घेऊ. सपोज these are the two triangles, triangle ABC, triangle PQR. So the ratio of area of triangle ABC, another triangle is PQR here, this ratio is equal to the square of the corresponding sides, AB square upon PQ square, BC square upon QR square, and the third one AC square अपॉन PR स्क्वेअर. दोन त्रिकोण समरूप आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आणि असे जे दोन त्रिकोण जेव्हा समरूप असतात तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. हे तुम्ही मागच्या तासाला शिकलेले आहात. याच थेरमच्या आधारावर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 घ्यायचा आहे. आता त्याच्यातलं पहिलं गणित जर तुम्ही बघितलं, पहिल्या गणितामध्ये त्यांनी असं दिलंय बघा, पान नंबर 25 वर बघा, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. आता बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे की दोन सिमिलर ट्रायंगल दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल A1 सिमिलर ट्रायंगल A1 सिमिलर ट्रायंगल A2 हे दोन ट्रायंगल्स आहेत. त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स S1 आणि S2. S1 and S2 are the corresponding sides of the triangle A1 and triangle A2. Now this ratio is given, S1 S2 is given, which is equal to 3:5. That is S1 upon S2 is equal to 3/5. So we know the theorem, this theorem. When the two triangles are similar, then their areas. So area of triangle A1 divided by area of triangle A2 is equal to square of the ratio of square of corresponding sides. So S1 square upon S2 square. Now put the values of S1 and S2. We know the value of S1 is 3, S2 is 5. Take the square of both. We get square of 3 is 9, square of 5 is 25. So area of triangle A1 upon area of triangle A2 is equal to 9:25. So our question is that find the ratio of their areas. So the ratio of their areas is equal to 9:25. आता बघा या ठिकाणी दोन सिमिलर ट्रायंगल दिलेले होते, समरूप त्रिकोण दिलेले होते, त्यांच्या दोन बाजूचा रेशो सुद्धा दिलेला होता. S1:S2 बरोबर 3:5, म्हणजे S1 भागिला S2 बरोबर 3/5. आता आपल्याला थेरम माहिती आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय ते माहिती आहे आपल्याला. काय आहे ते? A1 त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिला A2 त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर. मग संगत बाजू कोणते दिलेले आहेत? S1:S2 म्हणजे 3:5. म्हणून S1 ची किंमत 3, S2 ची किंमत 5. दोघी किमती आपण टाकल्या, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25. अशा पद्धतीने
आपल्याला जो प्रश्न विचारला होता, फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज, म्हणून आपण उत्तरात लिहायचं द रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू 9:5. ठीक आहे. आपण दुसऱ्या गणिताचा विचार करू. दुसऱ्या गणितामध्ये सुद्धा तुम्हाला, आता मी थेरम पुन्हा तुम्हाला माहीत झाला आहे, थेरम पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्या गणिताचा जर तुम्ही विचार केला तर दुसऱ्या गणितामध्ये काय दिलेलं आहे बघा, ट्रँगल ABC आणि ट्रँगल PQR, these are the similar triangles. Also the given thing is that AB as to PQ is equal to 2/3 and then fill in the blanks. आपल्याला रिकाम्या जागा भरायला सांगितल्या आहे. सोपं काम आहे एकदम. एरिया ऑफ ट्रँगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू, आता बघा AB स्क्वेअर आणि इथे बॉक्स दिलेला आहे, रिकामी जागा दिली, काय येऊ शकतं, AB स्क्वेअर हा ABचा वर्ग म्हणून इथे काय येईल, PQचा वर्ग, संगत बाजू करस्पॉन्डिंग साइड्स इज इक्वल टू 2 स्क्वेअर बाय 3 स्क्वेअर इज इक्वल टू, दोन बॉक्स दिलेत बघा, दोन बॉक्स दिलेले आहेत. मग आता 2चा वर्ग किती, 4, स्क्वेअर ऑफ 2 इज 4, स्क्वेअर ऑफ 3 इज 9. किती सोपं आहे बघा. दोन समरूप त्रिकोण दिलेले आहेत, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स पण दिलेल्या आहेत. आपल्याला थेरम माहिती आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. संगत बाजू पण दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने हे दुसरं गणित सुद्धा या ठिकाणी आपण सोडवलेलं आहे. तिसऱ्या गणिताकडे जर आपण बघितलं तर तिसऱ्या गणितात पण काय आहे बघा, एक्झाम्पल नंबर 3, एरिया ऑफ ट्रँगल ABC सिमिलर एरिया ऑफ ट्रँगल PQR दिलेलं आहे त्याने. अजून काय दिलंय बघा, एरिया ऑफ ट्रँगल ABC इज इक्वल टू 80. एरिया ऑफ ट्रँगल ABC इज इक्वल टू 80. एरिया ऑफ ट्रँगल PQR, एरिया ऑफ ट्रँगल PQR is also given which is equal to 125. Then fill in the blanks. पुन्हा रिकाम्या जागा भरायला सांगितल्या त्यांनी. बघा आपल्याला माहिती आहे when the two triangles are similar, जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या गुणोत्तरा एवढे असते. The ratio of area of two triangles is equal to the ratio of square of their corresponding sides. So AB square upon PQ square. पण इथे काय दिलंय तुम्हाला, इथे दिलंय AB स्क्वेअर आणि इथे रिकामी जागा दिली बघा, बॉक्स दिलाय, PQ स्क्वेअर येईल तिथे, नाही सॉरी, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू, आपल्याला दिलंय बघा 18/125. 80/125. तर या ठिकाणी बघा आपल्याला विचारलंय AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इथे दिलंय आपल्याला 80/125. आता या ठिकाणी आपण स्क्वेअर नाही घेऊ शकत, कारण 80 कोणाचा वर्ग नाही आहे किंवा 125 कोणाचा वर्ग नाही आहे. पण आपण याचे अवयव पाडू शकतो. 80चे अवयव पडतील बघा 16/5, 125चे अवयव पडतील बघा 25/5. आता या ठिकाणी 16 का घेतला, 25 का घेतला, बिकॉज 16 इज अ स्क्वेअर ऑफ 4, 25 is a square of 5, means both are perfect square. So AB square upon PQ square is equal to 60 multiplied by 5, 25 multiplied by 5. Now taking, आता इथे काय होईल, 5 is get cancelled with this 5. So here AB square upon PQ square is equal to
16 by 25. Now taking square root on both sides, taking square root on both sides, so square root of AB square is AB, PQ is equal to 4 by 5. So AB upon PQ is equal to 4 by 5. आता परीक्षेमध्ये तुम्हाला एवढं नाही सोडवलं तरी चालेल, फक्त तुम्ही एक कच्चं काम करा, तिथे फक्त जे बॉक्स दिलेले आहेत त्या बॉक्समध्ये तुम्ही उत्तर लिहिलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपण तिसरं गणित सुद्धा पूर्ण केलेले आहे. बघा याच्यामध्ये सोपं काम होतं एकदम, तोच थेरम आहे. व्हेन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर, the ratio of the triangles, areas of triangles is equal to the square ratio of the square of corresponding sides. चौथ्या गणिताकडे वळू, एक्झाम्पल नंबर 4. आता एक्झाम्पल नंबर 4 मध्ये बघा काय काय दिलेलं आहे. दिलेल्या गोष्टी बघायच्या आणि त्या गोष्टींच्या आधारावर आपण गणित हे पुढे सोडवू शकतो. बघा त्याच्यात त्रिकोण बदलवलेले आहेत. बघा त्रिकोण LMN सिमिलर ट्रायंगल PQR, दोन ट्रायंगल आहेत, बोथ आर सिमिलर. सो अ थिंग इज गिवन हियर, 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. If QR is equal to 20, then find MN. बघा थोडा वेगळा प्रकार, दोन पायऱ्या जास्ती येतील याच्यामध्ये. बघा सोपं गणित आहे हे, पण एकदम सोपं गणित आहे. द टू ट्रायंगल्स आर सिमिलर म्हणजे आपल्याला तो थेरम या ठिकाणी अप्लाय करता येईल. बघा दिस इज अ गिवन थिंग, दिस इज अ गिवन थिंग. 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. बघा लक्ष द्या, या 9ला जर आपण इकडे पाठवलं आणि या ट्रायंगल LMN ला जर इकडे आणलं तर काय होईल बघा. एरिया ऑफ ट्रायंगल PQR याला इकडे घेऊन या, डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल LMN विच इज इक्वल टू 16 इकडे ऑलरेडी होता, 9ला तिकडे घेऊन जा. याला म्हणा इक्वेशन फर्स्ट. आता बघा आपल्याला माहिती आहे ट्रायंगल LMN, ट्रायंगल PQR and triangle LMN are similar, and when these two triangles are similar, then we know area of triangle PQR divided by area of triangle LMN, this ratio is equal to the ratio square of the ratio of their corresponding sides. LM square is equal to QR square upon MN square is equal to PR square upon LN square. तुम्ही या ठिकाणी कारण देऊ शकतात. काय कारण देणार बघा, कारण काय देणार, तुम्ही कारण देऊ शकतात थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स कारण दिलं पाहिजे. बस आता किमती लिहायच्यात बघा मित्रांनो. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN किती दिलंय 16/9 इज इक्वल टू. आता हे सगळं लिहिण्याची गरज नव्हती, जेवढं पाहिजे तेवढं आपण त्याच्यातून घेऊ. काय पाहिजे आपल्याला, QR दिलेला आहे म्हणजे हे दिलेलं आहे आणि MN विचारला आहे म्हणजे फक्त आम्हाला एवढा ब्रॅकेट घेतला तरी चालणार आहे, तोच आपण घेऊ. QR स्क्वेअर डिवायडेड बाय MN स्क्वेअर. आता बघा याच्यामध्ये पण काय दिलेलं आहे बघा. विच थिंग इज गिवन, QR इज 20, सो पुट द व्हॅल्यूज ऑफ QR. QR इज 20, स्क्वेअर ऑफ 20 अपॉन MN स्क्वेअर इज इक्वल टू 16/9. बघा लक्ष द्या आता इकडे 16/9
10t² अपॉन mn². आता या ठिकाणी आपण असा विचार करू बघा, 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. 9 कोणाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. इज इक्वल टू 20² अपॉन mn². इथे आपण म्हणू शकतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. सो स्क्वेअर रूट ऑफ, आता हा 4चा वर्ग आहे या ठिकाणी, त्याचा स्क्वेअर रूट काय आहे? 4. 3चा वर्ग आहे, त्याचा स्क्वेअर रूट काय आहे? 3. 20चा स्क्वेअर दिला आहे म्हणून त्याचा स्क्वेअर रूट 20. mnचा स्क्वेअर रूट mn स्क्वेअरचा स्क्वेअर रूट mn. आता बघा 1 2 3 4 किमती आहेत, त्याच्यापैकी 3 दिलेल्या आहेत, एक अननोन आहे, आपल्याला काढता येईल लगेच. बघा तिरपा गुणाकार करा. 4 इंटू mn, मी इकडे लिहितो 4 इंटू mn इज इक्वल टू 20/3. 20/3 सोपं काम आहे. mn इज इक्वल टू 20/3 डिवायडेड बाय 4. याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 4 1 4, 4 5 20, 5 3 15. mn ची किंमत या ठिकाणी 15 युनिट्स आपण या ठिकाणी देऊ शकतो. अशा पद्धतीने आम्हाला, आता हे थोडंसं मोठं गणित आहे, 2 मार्कासाठी 3 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. गणित जरी डिफरंट असलं तरी नियम तोच आहे. द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू the ratio of square of their corresponding sides when the two triangles are similar. लक्षात आलं? आता आपल्याला याच्यामध्ये तुमच्या त्या प्रॅक्टिस सेटमध्ये एक 7वा प्रश्न दिलाय बघा. 7वा प्रश्न. त्या 7व्या प्रश्नामध्ये बघा गणित दिलेलं आहे, 7वं गणित दिलंय. 7व्या प्रश्नामध्ये इन फिगर 1.66 सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट DE, area of triangle PQF is equal to 20, PF is equal to 2, DP. Then find area of quadrilateral DPQE by complete the following activity. Activity sheet दिलेला आहे बघा. परीक्षेत ऍक्टिव्हिटी पण विचारली जाते. बघा सोपं काम आहे. याच्यामध्ये काय काय दिलंय बघा. एरिया ऑफ ट्रायंगल PQF 20 युनिट्स, PF बरोबर 2DP. आता अझूम करायचं या ठिकाणी DP हा DP इज इक्वल टू एक्स. DP इज इक्वल टू एक्स आणि PF बरोबर 2x. मग हा जर x असेल, इथे P बिंदू आहे समजा, हा जर x असेल आणि हा 2x असेल, हा F बिंदू आहे समजा या ठिकाणी आणि हा D बिंदू आहे, तर DP x असेल आणि PF 2x असेल, तर DF काय? DF काय बघा दिलेलं आहे. DF इज इक्वल टू DP प्लस PF. DP प्लस PF म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? PF इज इक्वल टू DP ची किंमत काय? x आणि PF ची किंमत काय? 2x. सो x प्लस 2x इज इक्वल टू 3x. सो DF इज इक्वल टू 3x म्हणजे पूर्ण या सेगमेंट्सची लांबी किती आली? 3x. Now here in triangle FDE and triangle FPQ या दोन ट्रायंगल्स मध्ये बघा अँगल FDE कॉन्ग्रुएंट अँगल FPQ बघा करस्पॉन्डिंग अँगल्स. नाउ ट्रायंगल FED कॉन्ग्रुएंट ट्रायंगल FQP करस्पॉन्डिंग अँगल्स. मग आता बघा विच टेस्ट बाय AA टेस्ट बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर. दोन त्रिकोण सिमिलर झाले. कोणत्या टेस्टने? AA टेस्ट म्हणजे अँगल टेस्ट. मग आता बघा दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. तोच मागचा थेरम पुन्हा आपला की दोन ट्रायंगल जेव्हा सिमिलर असतील तेव्हा त्यांचा एरियाचा रेशो हा त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढा असतो. मग बघा आता एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज इक्वल टू DF² अपॉन PF². DF ची लांबी आम्हाला माहिती आहे, DF इज इक्वल टू 3x. ऑलरेडी दिलेली आहे तिथे 3x. PF ची लांबी पण दिली आहे 2x. सो 3x अपॉन 2x दोघांचा वर्ग आहे
एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4. आता बघा पुढे काय दिलं आहे अजून. सो एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 9/4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. आता हाच एरिया ऑफ ट्रायंगल FPQ तिकडे केला आहे, म्हणजे 9/4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. आता एरिया ऑफ ट्रायंगल FPQ दिलाय बघा, कुठे आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल FQP किती 20. मग ती किंमत इथे टाका. 9/4 इंटू 20 इज इक्वल टू 4 × 4 4 25, 9 × 5 45 युनिट स्क्वेअर. सो एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 45 युनिट स्क्वेअर. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे DPQE या क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा आहे. आता जो छोटा क्वाड्रिलॅटरल आहे, ट्रायंगल मोठा आहे बघा, DFE किंवा FDE या ट्रायंगलमधून जर तुम्ही ट्रायंगल FPQचं क्षेत्रफळ वजा केला तर तुम्हाला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQEचा एरिया तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो. मग आता बघा मोठा त्रिकोण कोणता, FDE, हा FDE. त्याच्यातून छोटा त्रिकोण वजा करायचा FPQ. आता मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघा किती काढलंय आपण, 45 FDE मायनस छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे बघा QPF. 45 मायनस 20 इज इक्वल टू 25 युनिट स्क्वेअर. अशा पद्धतीची ही छोटीशी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सेट 1 मध्ये गणितं सगळे सारखेच आहेत, म्हणजे त्याच थेरमवर आधारित आहेत किंवा वेगवेगळे या वर्गपाठामध्ये पूर्ण प्रकरणामध्ये जे वेगवेगळे थेरम दिलेले आहेत बघा, त्याच्यामध्ये पहिला थेरम शिकलो आपण या प्रकरणामध्ये की रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. त्याच्यानंतर आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम शिकलो. त्याच्यानंतर आम्ही 3 समांतर रेषांचा प्रमेय शिकलो, अँगल बायसेक्टर थेरम शिकलो. अशा पद्धतीने वेगवेगळे थेरम या प्रकरणामध्ये आपण शिकलेलो आहोत. तर त्याच या वेगवेगळ्या थेरमच्या आधारावर आपल्याला प्रॉब्लेम सेट 1 या ठिकाणी सोडवायला दिलेला आहे. सोपा आहे तो. त्याच्यामध्ये बघा एक्झाम्पल नंबर 9 आणि एक्झाम्पल नंबर 12 हे 2 एक्झाम्पल परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत. म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.4 मधली एक 7 नंबरची ॲक्टिव्हिटी आणि प्रॉब्लेम सेट 1 मधली 9 आणि 12 असे 2-3 ॲक्टिव्हिटी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर एखादी ॲक्टिव्हिटी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाईल. आजसाठी एवढं पुरेसं आहे.